लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. हे बघा, तुम्ही सर्वजण 23व्या हप्त्याची वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो. तर 23वा हप्ता, हे बघा, 23वा हप्ता प्लस 24वा हप्ता, या 2 महिन्याचे 3,000 रुपये, म्हणजे मे आणि जून. ओके, मे प्लस जून या 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप. लाडक्या बहिणी प्रचंड खुश. तसेच महत्त्वाचं म्हणजे 2,75,000 रुपये संदर्भात पण महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे. ते अपडेट पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो. आणि राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आज एवढी जबरदस्त माहिती पाहायला मिळणार आहे ना, की ज्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आज खुश झालेल्या आहेत. आता महत्त्वाचं, हे बघा, मे महिन्याचा हप्त्याची तुम्ही वाट बघत होते. मे महिन्याचे 1,500 रुपये तुम्हाला वाटप आणि त्यासोबत अजून जून महिन्याचे पण 1,500 रुपये वाटप. याबद्दल महत्त्वाचे अपडेट, जी आर आला आणि वाटप सुरुवात. हे बघा, आणि 2,75,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये रोज काही ना काही बदल, मोठे निर्णय घेतले जात आहे. ते जाणून घेणं फार गरजेचं आहे. कारण काय झालेलं आहे की भरपूर बहिणींचा हप्ता हा बंद केला जात आहे. आता बंद का केला जात आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. निकष, त्यानंतर ई-KYC या काही गोष्टी आहेत ज्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होत आहे. आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती माहिती लक्षपूर्वक बघा, लक्षपूर्वक. काय सांगत आहे मी, लक्षपूर्वक बघा, व्यवस्थित समजून घ्या. अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींनो. ओके, महत्त्वाची अपडेट समोर आलेलं आहे आणि ती अपडेट तुम्हाला सांगतो मी. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, हप्ता वाटपबद्दल पण माहिती सांगतो. आता इथून व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आता पहिले इथे किती महिला अपात्र झाल्या, म्हणजे हप्ता किती लाडक्या बहिणींचा बंद झाला त्याबद्दल इथे माहिती आहे. ई-KYC पडताळणीनंतर लाडकी बहीण योजनेतील अनेक महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. भरपूर बहिणी जवळपास अपात्र झाल्यात. रिपोर्ट्सनुसार, हे बघा, रिपोर्ट्सनुसार माहिती आलेली आहे की 80 लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे. तर 1,66,00,000 महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे काय म्हटलेलं आहे इथे, 80 लाख, माझ्या माहितीनुसार 81 लाख झालं ते आता. ओके, 81 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. आणि महत्त्वाचं, 1,66,00,000 बहिणी, म्हणजे 1,66,00,000 नाही तर 1,65,00,000च पकडा आता. 1,65,00,000 बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ मिळेल आणि 81 लाख बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. ओके, बघा, तर असं आहे ते. भरपूर बहिणींचा लाभ बंद होत आहे आणि आकडा हा वाढतच आहे. आणि ज्या पद्धतीने अपात्र केलं जात आहे, आता भरपूर लाडक्या बहिणींजवळ 4 व्हीलर 4 चाकी वाहन आहे, त्यामुळे त्यांचा हप्ता बंद झाला. 2.5 लाखपेक्षा भरपूर बहिणींचं उत्पन्न जास्त झालेलं आहे. काही बहिणींचं 10-10 लाख रुपये उत्पन्न होतं आणि अखेरकार त्यांचा हप्ता पण बंद करण्यात आला. काही कुटुंबात सरकारी कर्मचारी होते, त्यामुळे पण हप्ता बंद झाला. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे टॅक्स वगैरे भरणारे आयकरदाता, त्यांचा पण हप्ता बंद करण्यात आलेला आहे. आणि एका घरात 2पेक्षा जास्त जण लाभ घेत होते, वरील जेवढं पण असेल त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर 2-2 योजनेचा लाभ घेणे. आता काही बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात आणि अजून दुसरी योजनेचा लाभ घेतात, त्यामुळे एक योजना बंद, असं आहे ते. आता महत्त्वाचं, 2-2 योजनेचा लाभ म्हणजे आता PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना 2 योजनेचे 12,000 रुपये मिळतात. तर त्यामुळे दर महिन्याला त्यांना 1,000 रुपये, ते हिशोब जरी केला तर 1,000 रुपये त्यांना पडतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच की एखाद्या योजनेमार्फत तुम्हाला ऑलरेडी 1,000 रुपये मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला 500 रुपये मिळतील. हे आहेत PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी 500 रुपये. ओके, लाडकी बहीण योजनेमार्फत. आता महत्त्वाचं समजून घेऊया आपण. भरपूर बहिणी तर अपात्र झाल्या. आता ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना हप्ता वाटप संदर्भात जी माहिती आलेली आहे, ती माहिती बघा आता. आता हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर काही गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला काही काम सांगतो, ते काम करणं गरजेचं आहे. हे बघा, महिलांनी या गोष्टी त्वरित कराव्यात. तुम्हाला काय करावं लागणार आहे आता, जरी हप्ता पाहिजे असेल, 23वा 24वा हप्ता पाहिजे ना तुम्हाला, हप्ता पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. ज्या काही गोष्टी मी सांगत आहे त्या लक्षपूर्वक बघा. कारण भरपूर काही नवे बदल, नवे निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये लागू केले जात आहेत, ज्यामुळे हप्ता भरपूर बहिणींचा बंद होत आहे. जरी तुम्ही संपूर्ण ओके केलं, संपूर्ण मी जे सांगितलं ते तुम्ही बरोबर केलं ना, तुमचा 1 रुपया पण थांबणार नाही.
₹1 पण तुमचा थांबणार नाही. परंतु मी जे सांगत आहे ना, ते तुम्हाला करावं लागणार आहे. तर बघा आता कोणत्या गोष्टी त्वरित तुम्हाला कराव्यात लागणार आहेत. तर तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे का? हे तपासा पहिले. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं नसेल ना, तर तुमचा हप्ता थांबेल. पहिले आधार कार्ड बँकेशी जोडा. बँक खात्याचे डी-बी-टी स्टेटस ॲक्टिव्ह असल्याची खात्री करा. आता तुम्ही आधार कार्ड जेव्हा बँकेशी लिंक करतात, तेव्हा तुम्हाला योजनेचा लाभ मिळतो असं तुम्ही सांगतात बँकवाल्यांना. ते बरोबर तुमचे डी-बी-टी पण एनेबल ॲक्टिव्ह करून देतात. पुढे योजनेच्या अधिकृत पोर्टल आणि ॲपवर जाऊन तुमची अर्जाची स्थिती, ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्हड आहे की नाही हे नक्की चेक करा. अप्रूव्ह आहे तर मिळेल. रिजेक्ट केलेलं असेल तर हप्ता बंद. पेंडिंग असेल, हे बघा पेंडिंग काही जणांचं पेंडिंग असतं. पेंडिंग असेल तर काही गोष्टी तुम्हाला तिथे कराव्या लागतील, कागदपत्र वगैरे. मग ते तुमचं अप्रूव्हल फॉर्म होतंच. तुमचे जेवढे पण हप्ते थांबलेले असेल ते पण तुम्हाला मिळतील. ओके. पुढे बघा. आता काय झालं मागच्या वेळी ना मार्च आणि एप्रिलचा हप्ता देण्यात आलेला आहे ₹3,000 बरोबर. ₹3,000 मागच्या वेळी देण्यात आले. परंतु पात्र असताना हे ₹3,000 महिलांच्या खात्यामध्ये अ, काही बहिणींना मिळालाच नाही. एप्रिल आणि मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही. तर का मिळाला नाही? कशामुळे मिळाला नाही होते तुम्हाला ते ₹3,000 त्याबद्दल माहिती बघा. शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे बघा शासकीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे. ओके. मार्च एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण रखडल्यामागे बँक खात्याचे डी-बी-टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अपडेशन हे बघा हे कारण असू शकते. तसेच अनेक महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे किंवा बँक खात्यात त्रुटी असणे यामुळेही पैसे जमा होण्यास अडचण येत आहे. मी तुम्हाला पहिले पण बोललो होतो की तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक करून घ्या जरी तुमचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये पाहिजे असतील तर. कारण भरपूर बहिणींनी केलं आणि काही बहिणींनी केलं नाही त्यामुळे हप्ता थांबला. त्यामुळे आधार कार्ड बँकेशी लिंक करणं केवढं महत्त्वाचं आहे ते इथे समजत आहे. पुढे बघा. तर महिलांनी या गोष्टी त्वरित कराव्यात. तर तुमचे जे काही बँक खाते ते आधार कार्डशी जोडले का ते पहिले बघा. ठीक आहे, सांगितलं मी तुम्हाला. हां. आणि चला, ज्या माहितीची तुम्ही आतुरतेने व्हिडिओ बघत आहेत ती माहिती तुम्हाला आता सांगतो मी. मे महिन्याचे पैसे कधी जमा होणार? म्हणजे 23वा हप्ता आणि सोबत 24वा पण मिळेल का? बघा त्याबद्दल अपडेट आलेले आहे. हे पहा, अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तर घाबरण्याचे कारण काहीच नाही. महिला व बालविकास विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सरकारकडून हप्त्याची रक्कम वर्ग करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. येत्या 12 ते 15 जून दरम्यान सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात मे महिन्याचे ₹1,500 जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. बोललं जात होतं की 10 जूनच्या पहिलेच हप्ता येईल, परंतु 10 जूनच्या पहिले हप्ता आलाच नाही, तर 12 ते 15 जून दरम्यान तुमच्या खात्यामध्ये ₹1,500 येऊन जातील. आणि इथे स्पष्ट झालेलं आहे की ₹1,500 फक्त मे महिन्याचे येतील, म्हणजे 23वा हप्त्याचे येतील. त्यासोबत 23वा प्लस 24वा या 2 महिन्याचे ₹3,000 नाही येणार. कारण मागच्या वेळी जे तुम्हाला ₹3,000 देण्यात आले होते ना, ते 2 महिन्याचे पैसे थांबले होते. परंतु यावेळेस मे महिन्याचा हप्ता काही थांबलेला नाही. फक्त एकच महिन्याचा हप्ता थांबलेला आहे मे महिन्याचा. त्यामुळे फक्त मे महिन्याचेच ₹1,500 येणार आहेत. त्यासोबत जून महिन्याचा हप्ता थांबलेला नाही, कारण जून महिना आता सुरू झालेला आहे बारीक. बरोबर ना? त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 23वा आणि 24वा ₹3,000 जमा होणार नाहीत, तर फक्त 23वाच हप्ता मे महिन्याचे ₹1,500 तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत लाडक्या बहिणींनो. ओके. ही फारच महत्त्वाची माहिती होती तुमच्यासाठी. आणि ते स्पष्ट म्हटलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि कधी जमा होणार आहेत? 12 ते 15 तारखेदरम्यान तुमच्या खात्यामध्ये 100% हप्ता येणार अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आपण विश्वास ठेवू शकतो. चला ठीक आहे. आणि जी-आर पण येईल अजून 1-2 दिवसानंतर. जी-आरमध्ये समजेल किती निधी मंजूर होऊन येतो, काय नाही. ते संपूर्ण गोष्टी समजतील आणि किती बहिणींना अपात्र केलं ते पण समजेल. आणि महत्त्वाचं म्हणजे अपात्र तर 81 लाख बहिणी आहेत, परंतु प्रत्येक वेळी पडताळणी पण चालू आहे आणि हळूहळूपणे बहिणी अपात्र होत आहेत. आता बहिणी अपात्र केल्या जातात तर फॉर्म पण सुरू करायला पाहिजे. कारण काही भरपूर अशा नव्या बहिणी आहेत ज्यांनी फॉर्म अजून भरलेले नाहीत. त्यांच्यासाठी फॉर्म पण शासनाने सुरू करायला पाहिजे. कारण जसं तुम्ही लाडक्या बहिणींना अपात्र करत आहात किंवा पडताळणी चालूच आहे अपात्र करण्याची, तसंच फॉर्म भरण्याची पण प्रक्रिया सुरू करायला पाहिजे ना. चला ठीक आहे, बघू शासन यावरती काय निर्णय घेतं काय नाही समजेलच. मी तुम्हाला सांगितलं मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल. आता मी तुम्हाला सुरुवातीला पण बोललो होतो की हे बघा तुम्हाला अजून ₹2,75,000 संदर्भात पण मी अपडेट देणार आहे म्हणून. ती ₹2,75,000 संदर्भात काय अपडेट आहे? चला फायनली ती अपडेट आपण आता समजून घेऊया. पहा ती अपडेट. हा तर तुम्ही बघू शकता टुडे सिल्वर प्राईज तर 2,75,000 प्रति किलो. हे बघा प्रति किलो चांदीचा भाव आहे हा.
2,75,000 तर 2,75,000 रुपये बोललो होतो मी तुम्हाला. तर हे 2,75,000 चांदीचा भाव आहे. तर आज जरी तुम्ही चांदी खरेदी करायला गेले तर 1 किलो चांदी, प्रति किलो चांदी तुम्हाला 2,75,000 रुपये त्यासाठी मोजावे लागतील. आणि ते 1 ग्रामसाठी 275 आणि 10 ग्रामसाठी 2,750. 2,750 रुपये चांदीचा भाव आहे आजचा. ओके. चला ठीक आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये चांदीचा भाव पण मी सांगून टाकला. चला ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या अपडेट मी तुम्हाला दिलेल्या आहेत लाडक्या बहिणींनो, आणि सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलेली आहे. महत्त्वाचं पुन्हा एकदा रिपीट सांगतो. हे बघा, पहिलं काम करायचं आहे तुम्हाला आधार कार्ड बँकेशी लिंक. लाडक्या बहिणींनो, हप्ता चालू ठेवायचा असेल ना तर आधार कार्ड बँकेशी लिंक करा. पहिले हे काम करा. त्यानंतर दुसरं काम DBT. DBT तिथेच होऊन जाते. जेव्हा आधार कार्ड तुम्ही बँकेशी लिंक करता तेव्हा ती DBT पण होऊन जाते. आणि तिसरं काम तुम्हाला अजून सांगतो महत्त्वाचं. तर महत्त्वाचं तिसरं काम असं आहे की तर काम नाही ते तर एक गोष्ट आहे जे हप्त्या संदर्भात आहे. फक्त मे महिन्याचाच हप्ता तुम्हाला 1,500 रुपये वाटप होणार आहे. जवळपास 15 जूनच्या पहिला हप्ता येऊन जाईल. ओके. चला ठीक आहे. या महत्त्वाचा अपडेट होता. 2,75,000 रुपये संदर्भात ते चांदीचे भाव होते त्याबद्दल पण माहिती तुम्हाला सांगितली. आता माझी एक विनंती आहे, तेवढं काम करून घ्या पहिले. आता एक काम करा, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला ना, तर हे बघा, या व्हिडिओला लाईक करून घ्या पहिले. केलं का लाईक? चला ठीक आहे. त्यानंतर तिथे सबस्क्राईबचं बटन दिसत असेल, तर सबस्क्राईबचं बटन दिसत असेल ना, त्यावरती क्लिक करा. आता हे काय सांगत आहे मी तुम्हाला, जर तुम्ही हे काम केलं, लाईक केलं, या व्हिडिओला सबस्क्राईब केलं जरी चॅनलला, तर तुम्हाला रेग्युलर आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहता येतील यूट्यूबवरती. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकर भेटू नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटसोबत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी ना संपूर्ण ॲनालिसिस अभ्यास करून मी तुमच्यासाठी माहिती घेऊन येत असतो. आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे जेवढं सोपं सांगता येईल तेवढं सोपं करून मी तुम्हाला सांगत असतो. आणि एक गोष्ट अजून सांगतो. हे बघा लाडक्या बहिणींनो, रोज चॅनलचे व्हिडिओ बघा. कारण काय झालेलं आहे, नवनवीन निर्णय, नवनवीन अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज येत आहेत. त्यामुळे ते अपडेट बघणं फार गरजेचं आहे. तुमचा हप्ता चालू ठेवायचा असेल ना तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये, त्यामुळे रोज आपले चॅनलचे व्हिडिओ बघा. नवनवीन निर्णय, नवनवीन अपडेट येतात. काही तुम्हाला काम करायला सांगितलं तर ते तेवढं काम करून घ्यावं लागतं. नाहीतर मग हप्ता तुमचा बंद होईल. कारण भरपूर बहिणींचा हप्ता त्यामुळेच बंद झालेला आहे. त्या बहिणीने व्हिडिओज बघितले नाही, अपडेट बघितले नाही, काय चालू आहे काय नाही, ते बघणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.